मुलं काय म्हणते ती आम्ही बकरी राखली की आम्हाला लगीन होत नाही आमचं. मग तो महत्वाचा प्रश्न आहे शिव हे प्रश्न सगळ्याला आहे म्हणून तर विचारतोय. गोड पेंट खातोय. प्रत्येक जण म्हणतोय की बकरी शेरड बघून पोरी दिना ती हा, म्हणून पोरं 15,000 काम करायला. 15,000 वाली. मग उद्या लगीन झालं की पोरगा वर्ष 6 महिने राहिला की म्हणतोय आपलं हीच करू. हा असं नाही, पण होतं. शेवटी कष्ट ह्यात आहे पण ह्याच्यासारखी कमाई बी नाही. कमाई नाही. असं आहे. नोकरीच्या मागे लागून तुमच्या पाहिजे तेवढ्या गरजा पूर्ण होणार नाहीत हा. नाही होत नाही. नुसतं खाण्यावर आणि ह्याच्यावर जाणार आहे. पाण्यावर आहे. आता पोरं बाहेर राहते ती कामाला पण रूमवारी मेस खाण्यावारी चाललंय सगळं. पैसा आमचा पोरगा इथे मोळ्या कामा आहे ते रुपये शिल्लक राहत नाही. हा खातं पितो पोतं सारखं सगळं. बर, मग तुम्हाला काय वाटतंय की मुलींच्या अपेक्षा वाढल्यात का मुलींच्या आईबापाच्या अपेक्षा वाढल्यात? अहो मुलींच्याच अपेक्षा वाढल्या. आई बापाच्या काय अपेक्षा वाढणार आहे? मुलगी म्हणली मला असलाच नवरदेव पाहिजे तर ती होऊ शकते लगेच. हा आणि जर मुलगी म्हणली मला सर्व्हिसवाला पाहिजे, बंगला पाहिजे, अमकं पाहिजे म्हणलं तर विषय संपला नाही तर. हो, आणि बरंच सगळ्यालाच आहे का ती? हा, मग मुलगीच म्हणली मला बकरीवाला नवरा पाहिजे तर होऊ शकते ना लगीन लगेच. होऊ शकते. मग मला काय म्हणायचंय की नोकरीला बी पोरं आपल्यातलीच आहेत हा, आणि मुली देणारी माणसं बी आपलीच आहेत. आपली जायची. मग थोडाफार आपणच विचार केला पाहिजे. आपण आई बापाने विचार केला तरी मुलीने केला पाहिजे. केला महत्वाचा जास्त. हा, पण पुढे तिला सुखात म्हणजे काय गोष्टीची अडचणच नाही येत. आता बाया माणसाला काय कष्ट आहे? नाही नाही, मला सांगा ह्यात आता तुम्ही मला सांगा आमचं कोणी धनी आहे का? नाही. आम्ही सावली लोबा करू. हो, मर्जीचा मालक. काय इथं कमी झालं जास्त झालं कोण म्हणणार आहे का? काहीच स्वतः नाही. करायचं स्वतः मरायचं हो, विषय संपला.